नमस्कार, मी ओम. आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मंडळी, आपल्याला माहिती आहे की आपल्या गोठ्याचं काम सुरू आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की आपल्या गोठ्याचा मुक्त गोठा संचार जो आहे त्याच्यासाठी आपण जाळी लावून कंपाऊंड करून घेतलं होतं. तर त्याच्यातलीच ही उरलेली जी जाळी आहे ती आता आपण गोठ्याला लावणार आहोत. ही जाळी मंडळी इथे लावण्याचं कारण म्हणजे आपण कोकणात राहतो आणि आपल्या इकडे वाघाची खूप जास्त भीती आहे. रात्रीचं वाघ कधीही येऊन अटॅक करू शकतो, म्हणून ही जाळी आपण लावत आहोत, जेणेकरून आपल्या गोठ्यात जे लहान वासरं आहेत त्यांना जास्त सेफ फील होईल. अशी जाळी लावून झाल्यानंतर काही अशा प्रकारे आतून गोठा दिसत होता. तर गोठ्याला जाळी लावून झालेली आहे आणि याचं पुढचं जे काम आहे ते म्हणजे आपल्या गोठ्याला दरवाजा लावणे. तर दरवाजा लावण्यासाठी आपल्याला वेल्डिंगची गरज होती, म्हणून आपण वेल्डर बोलवले होते. तर वेल्डरनी काम सुरू केलं होतं. सर्वात आधी दरवाजाला अशा फ्रेम बनवून घेतल्या. दरवाजा ज्या ठिकाणी लावायचा आहे त्या ठिकाणी फ्रेम बनवून झाल्यानंतर दरवाजाची झडपं बनवायला घेतली. जाळीचा इथे देखील आपण उपयोग केलेला आहे. तर फायनली दरवाजा बनवून झाला आहे. दरवाजा बनवून झाल्यानंतर दरवाजा काही अशा प्रकारे दिसत होता. दरवाजा आता बनवून झाला आहे, तर दरवाजा उघडझाप करायला आपल्याला दरवाजाला बिजागऱ्या लावायला लागतील, म्हणूनच ह्या बिजागऱ्या लावून घेत होते. यानंतर दरवाजा जिथे लावायचा आहे तिथे हा अशा प्रकारे माप काढून फिक्स करून घेण्यात आला. तर मंडळी, दरवाजा लावून झालेला आहे. दरवाजा कशा प्रकारे बसला आहे, कशा प्रकारे उघडदाब होतो आहे हे मी चेक करून घेतलं. याच्यानंतर पुढचं जे काम आहे ते आपण यूट्यूब चॅनलवरती अपलोड करूच. त्याआधी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की कमेंटमध्ये कळवा. त्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.